मुंबई में रुके हुए सड़क कार्यों को लेकर ठाकरे गुट विधायक आदित्य ठाकरे ने तीखे तेवर अपनाए हैं। आदित्य ठाकरे ने आज सड़क कार्यों का जायजा लिया और इस मौके पर मीडिया से बात करते हुए उन्होंने मौजूदा शिंदे फडणवीस सरकार पर करारा हमला बोलते हुए कहा कि इस सरकार ने महाराष्ट्र की पूरी अर्थव्यवस्था को गड्ढे में धकेल दिया है। साधारणपणे आज आपण पाहतोय गेल्या 1 महिन्यापूर्वी देखील वरळीच्या रस्त्यांची कामं जी थोडीफार घेतलेली मागच्या गेल्या 2 वर्षांमध्ये त्याची आज पाहणी करत आहोत। खरं तर महापालिकेची पूर्ण तयारी होती, पण महापालिकेच्या वर जे सगळे बसले होते मुंबई लुटायला बसलेले त्यांची गडबड पाहून आपण पाहत असाल 2023चे टेंडर असेल 2024चे टेंडर असेल त्याच्यात मी नेहमी बोलत होतो की हा घोटाळा आहे घोटाळा आहे घोटाळा। एक महत्वाचं आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा जे रोड डिपार्टमेंट मधले वगैरे लोक आहेत ते जेन्युइनली काम करत असतात, पण कॉन्ट्रॅक्टर्स कुठे ना कुठेतरी जे 5 मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते पळून गेले होते। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणलेला होता। 2024चं पण टेंडर तसंच होतं आणि आता अधिवेशनाच्या काळात ज्याच्यात नगरविकास मंत्री 5 मिनिटं येऊन पळून गेले त्या बैठकीत देखील अगदी मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मुंबईचे इतर आमदार असतील सत्ताधारी आमदार हे सांगत होते की आम्हाला जिथे जिथे निवडणुकीपूर्वी नारळ फोडायला लावला भूमिपूजन दाखवलं तिथे कामं तर सुरू करा। आणि आम्ही सगळेच बोलत होतो की मुंबईत जे रखडलेले रस्ते आहेत ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजेत। 2-3 प्रमुख मागण्या होत्या माझ्या। पहिली मागणी माझी आयुक्तांकडे ही होती आणि ती अजूनही आहे, त्याचे कागदपत्र आता मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मुंबईच्या घोटाळ्यांमध्ये ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड जो असतो 10%चा जो आधी कधीही नव्हता तो एशन्सी गटांनी द्यायला सांगितला होता, तो कॉन्ट्रॅक्टर्सला दिला आहे की नाही। दुसरं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत किंवा त्यांनी थोडं धीमं काम केलेलं आहे त्यांच्याकडून जी काही पेनल्टीची रक्कम आहे ती आकारली गेली आहे की नाही। तिसरी गोष्ट आणि मागणी आमची सर्वांचीच होती आणि जी माझी आधीपासून होती की ज्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या साधारणपणे रुंदी छोटी आहे त्याची तिथे कॉन्क्रिटीकरण नको, ते तर मुंबई महानगरपालिकेने आयुक्तांनी मान्य केलेलं आहे की आता मायनर रोड्स कॉन्क्रिटीकरण होणार नाही। पण एक महत्वाचं आहे की आपण अनेक ठिकाणी पाहतो वरळीत असेल वांद्रत असेल की सगळीकडे कामं उघडलेली आहेत, पण ह्याच्याने जास्ती त्रास बँड्रा वेस्ट मला वाटतं जवळपास 33 रस्ते उघडून ठेवलेत, कोणाच्या आदेशावर ठेवलेले आहेत, का दिरंगाई झाली माहिती नाही, जबाबदार आमदार खासदार माहिती नाही, काही म्हणजे नगरसेवक तर नाहीच। महत्वाची गोष्ट म्हणजे बँड्रा वेस्ट असेल अंधेरी असेल जूव असेल रखडलेले रस्ते आणि बाकी सगळी कामं लोकांचे जे हाल होतात ते भयानक आहेत आणि कुठे ना कुठेतरी हे थांबलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत। तसंच अजून एक धोक्याची घंटा ही आहे की आता वरळी शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन ब्रिज हा पाडला जाणार आहे। माझ्या विनंतीला मान देऊन संजय मुखर्जींनी त्यावेळी परीक्षेनंतर आम्ही करू हे सांगितलं होतं, ते मान्य केलं। पण माझी ही पण विनंती राहील पुन्हा एकदा आणि आग्रह राहील की जोपर्यंत गणपतराव कदम मार्ग पूर्ण होत नाही, आर्थर रोड जेलचा मार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज पाडू नये। 31 मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत हे स्टँडर्ड असतं, पण गेले 2 वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं पण काही होत नाही। तसंच अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू झाली आहे का? ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत MMRD बरोबर घ्यायला पाहिजेत ते झालेत का? कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही सत्तेत बसलेली आहेत।